अन्नाचं स्माईल द्या. केक चहा काहीतरी वेगळं वाटतं. अण्णा शिस्तीत. हजर राहिले होते. त्यांच्या हस्ते त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा चालू झाली आणि अनिता भीमराव माने यांची सरपंच म्हणून निवड झाली. उपसरपंच म्हणून नेमक सर्वांमध्ये बिनविरोध निवड झाली. कुठलाही विरोधी झाली आणि उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. आणि आज आमच्या सर्व गावाचा विकास करण्यासंबंधी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. असंच गावचा विकास पदभार घेताय का मॅडम महिन्याचं? ठीक एक मिनिट आता चालेल. तुम्ही इकडे बसा. हां बसा इकडे. दाखवाय पुरतं शूटिंग बसा. मीटिंग आहे. मीटिंगला तुम्ही बसून घ्यायची. ए भैया अरे आता एक पहिला बसा. माईक घे माईक. ए उत्कट किती वेळ 2-3 मिनिटं लागतात. म्हणून तर एवढं घ्यायचं सगळं कट करून ठेवलं. पोपट पांडुरंग पाटील, मी माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. ह्याच्या मागेही आता भाऊंच्या काळात सुद्धा कामं भरपूर झालेली आहेत. हिंदकेसरी महाराज माने यांच्या वर्चस्वावर हे गाव चाललेलं आहे. त्यांच्या आशीर्वादाने इथली सर्व कामं लोक करत असतात. त्यांचा शब्द कधीही कोणी मोडला नाही. त्याच पद्धतीनं भीमराव अण्णांनी सुद्धा त्यांच्या पावलाच्या पुढं जाऊन सुद्धा एक पाऊल टाकून गावचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आता त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आत्ता सरपंच झालेले आहेत. त्यांच्याकडे सुद्धा आमच्या ह्याच अपेक्षा आहेत की ह्यांच्या पुढं 2 पावलं जाऊन तिने ते काम करावं
महिला सक्षम कराव्यात, गावचा विकास करावा, शाळेकडे लक्ष द्यावं, एवढी अपेक्षा आम्ही गावच्या वतीनं नागरिक म्हणून त्यांच्याकडे करणार आहे. ते त्यांनी करतील अशी आम्हाला आशा आहे. एवढं बोलून मी थांबतो. याच्या अगोदर अशी पती पत्नी कधी नाही, पती पत्नी कधी नाही. ह्याच्या अगोदर कधी पती पत्नी नाही. आमच्या गावात सरपंच पदाचे याचा आम्हाला अभिमान पण आहे. हां, ह्याच्या अगोदर असं कधीही नाही. हे आता पहिल्यांदा मला वाटतं जवळजवळ महाराष्ट्रात हे पहिलंच रेकॉर्ड असेल. ते सुद्धा रेकॉर्ड यांच्या हातनं ते पूर्ण झालं. भाऊनी जसं कसं हिंद केसरी पद मिळवलं सगळे जगातले मल्ल हरवून, त्याच पद्धतीने सुद्धा महाराष्ट्रात नाव ह्या दोघांचं झालं. पत्नी सरपंच आणि पती डेप्युटी सरपंच हे मला वाटतं हे राज्यात पहिलंच उदाहरण असावं असं मला वाटते. आणि त्या पद्धतीने ही दोघं काम करतील. त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण सहकारी पहिल्यापासूनच आहे, इथून पुढेही राहू. त्याबद्दल दुमत तर काहीही नाही. एवढं बोलून मी थांबतो. मी चंद्रकांत पाटील एक कवटेपेरांचा नागरिक म्हणून आज या इलेक्शनबद्दल तुम्हाला एक 2 शब्द सांगतो. भीमराव माने अण्णा आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनिता ताई आज यांची ह्या 17 सदस्यांनी बिनविरोध म्हणून निवड केलेली आहे. तर एक ग्रामस्थ म्हणून मला एक यांच्याकडून अशी वैयक्तिक अपेक्षा आहे. त्यांनी फार मोठं काम उभं केलं या अखंड भारतामध्ये. निर्मल ग्रामचं काम असू दे, ग्रामस्वच्छता संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानचं काम असू दे, फार मोठा एक ठसा उमटवलेला आहे. त्याच पद्धतीनं ही एकच चाक होतं आजपर्यंत आमच्या गावाला. आता त्यांच्या पत्नी सरपंच झाल्यामुळे रथाची दोन्ही चाकं एका ठिकाणी आलेली आहेत. आणि अजून त्यापेक्षाही फार मोठ्या गतीनं मोठ्या प्रमाणात विकास गावचा होईल अशी मला एक अपेक्षा आहे. आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना ती पण विनंती आहे आमची. आणि ते चांगल्या पद्धतीनं उभं राहून स्वतः काम करून घेतील ही मला फार मोठी अपेक्षा आहे. याचबरोबर आमच्या गावात ग्रामस्वच्छता अभियानमध्ये जवळजवळ 400 बचत गट महिलांचं आमच्या सरपंचांच्या हस्तेच स्थापन झालेलं आहे. त्या बचत गटांना त्यांनी ऊर्जित अवस्था द्यावी, त्या बचत गटातल्या महिलांना परत सक्षम करण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी करतच आहेत, पण अजून फार मोठ्या प्रमाणात उभं करावं एवढ्या मी अपेक्षा व्यक्त करतो. आता पुढं हा अनुभव नाही ना मला कसं वाटते, पण इथून पुढं नक्कीच आम्ही दोघंही मिळून गावासाठी चांगलं काम करू. आणि आपल्या हिंदू संस्कृतीनुसार नारीमध्ये एक शक्ती आहे, ती सगळं तारेवरच्या कसरतीसारखी सगळी कर्तव्य सगळी व्यवस्थितपणे पार पडू शकते. कुटुंबाची कुठेही गेली तरी पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळं पुरुष नेहमी बाहेरचीच कामं करत आले आणि स्त्री नेहमीही उंबरठ्याच्या आतच राहिलेली आहे. तर ती कामं सगळी जबाबदारी घरची सगळी व्यवस्थित पार पाडते. शिवाय ती नवऱ्यांचं सगळ्यांचं सासू सासऱ्यांचं बघते आणि त्यातून तिच्यामध्ये ती शक्ती निर्माण होत असते करण्याची. आणि जेव्हा ही शक्ती आहे, स्त्री शक्ती असून दे किंवा शिवशक्ती असून दे, 2 शक्ती ज्या वेळेला एकत्र येतात तेव्हा नक्कीच काहीतरी कायापालट होत असतो. मग आम्ही दोघांनी हे म्हणजे मी इलेक्शनमध्ये आत्ता उमेदवार म्हणून अर्ज भरण्याची माझी भूमिकाच ही होती की आता माझी मुलं पण मोठी झाल्यात, माझ्याकडे भरपूर वेळ पण आहे आणि हा वेळ सत्कारणी लागावा. मग ह्यासाठी अगदीच तयारच सगळं आहे. आपल्याला जर संधी मिळत असेल तर आपण ही संधी हातची सोडू नये. यातून म्हणजे 5 वर्षासाठी मला गावकऱ्यांनी ही संधी दिली आणि या संधीचं मी चांगल्या पद्धतीनं काम करून दाखवेन. तुमचे पती आतापर्यंत राजकारणात सरपंच पण होता? हो, आम्ही दोघं मिळून हे करणार आहोत. कारण कुटुंब हे नेहमी सगळे सांगतात की रथाची दोन चाकं असतात, नवरा आणि बायको. आणि ही 2 चाकं जेव्हा व्यवस्थित चालतात त्यावेळेला ते कुटुंब व्यवस्थित चालायला लागतो. पण ज्या वेळेला आपण कुटुंबातून बाहेर येतो त्यावेळेला आपण समाजात येतो. मग त्या घराचं समाजात असणारं स्थान, मग त्यावरती ते पूर्ण आपण म्हणतो मी ह्या समाजातून बाहेर गेल्यानंतर मी ह्या धर्माचा, नंतर तिथून बाहेर गेल्यानंतर मी गावाचा, आणि गावातून बाहेर गेल्यानंतर तालुक्याचा, जिल्ह्याचा, मी ह्या देशाचा होतो. मग त्याच पद्धतीनं आता हे घरापुरतं आम्ही दोघं मर्यादित न राहता आम्ही कवटेपिरान गावची एक कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही पालकत्व स्वीकारलेलंच आहे. आणि आम्ही दोघं 2 चाकं बनून कवटेपिरान गावचा रथ नक्कीच हाकू एवढा आत्मविश्वास आहे. आणि हे आत्मविश्वास निर्माण करायचं काम मुख्यतः म्हणजे माझ्या मिस्टरांनीच केलेलं आहे. मी म्हणजे माझा वेळ माझा पूर्ण घरासाठीच आजपर्यंत दिला होता.
पण ते त्यांनी माझ्यामध्ये जागृत केलं आणि मला सांगितलं, तू पण हे करू शकतेस, तू बघू शकतेस. म्हणजे जी स्त्रियांच्यामध्ये शक्ती आहे ती कुठं तर जाणीव करून देण्याचं अगदी महत्त्वपूर्ण काम माझ्या मिस्टरांनी केलेलं आहे. विषय फारच कमी होतात, पण समाजकारणाचे विषय घरामध्ये खूप पहिल्यापासून, भाऊ असल्यापासून जवळजवळ मी 20 वर्ष झालं इथं नांदते कवठेपिरांमध्ये, आणि आमच्या घरामध्ये राजकारणापेक्षा समाजकारणाचेच विषय होतात. समाजासाठी काय केलं पाहिजे, गावासाठी काय केलं पाहिजे. आणि राजकीय वारं हे मला वाटते आता ह्या 5 ते 10 वर्षातच आपल्या गावामध्ये आले. पण जास्तीत जास्त करून समाजासाठी काय केलं पाहिजे, गावासाठी काय केलं पाहिजे, हेच विषय घरात मी सतत ऐकत असते. तीच त्यांची धडपड असते. आणि गावासाठी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत नेहमी चांगलं काय करता येईल, चांगलं काय महिलांसाठी काय करता येईल, आणि त्यासाठीच मला त्यांनी प्रवृत्त केलं, तू हे कर महिलांसाठी म्हणून. तुमच्या पत्नी सुद्धा सरपंच निवडून आलेली आहे, तुम्ही उपसरपंच झालेला आहे, काय सगळं सांगाल? मी 2000 साली ह्या कवठेपर्यंतचा सरपंच झालो होतो, 2000 ते 2005पर्यंत. 2005 नंतर आमचे महिला आरक्षण पडलं आणि संपूर्ण बॉडी महिलांची आम्ही केली होती. गावात सगळे एक ग्रामसभा घेऊन त्या ग्रामसभेमध्ये ठराव घेतला आणि बिनविरोध महिलांची बॉडी 17च्या 17 महिलाच आम्ही इथं महिलांना काम करायची संधी दिली. त्याचबरोबर 2000 गेल्या खेपेस गावातली ग्रामपंचायतची निवडणूक लागली. 50 वर्षे कैलासवासी हिंदकेसरी मारुती माने यांच्या नेतृत्वाखाली या गावच्या सगळ्याच दूध संस्था असतील, पाणीपुरवठा संस्था असतील, विकास सोसायटी असेल, पतसंस्था असेल, कुठल्याही निवडणुका होत नव्हत्या. पण बऱ्याच लोकांना गावचं काम करायचं असल्यामुळे काही युवक इच्छुक झाले. त्यातून आता निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 14 सीटा आमच्या निवडून आल्या आणि 3 अपोज पार्टीच्या निवडून आल्या. पण आज सगळ्या गावाने एकमताने सरपंच आणि उपसरपंच निवड आज केली. त्यामध्ये कोणी अपोज पार्टीनं अर्ज भरला नाही. माझ्या सुविद्य पत्नी अनिता माने ह्या BA-LLB झालेली आहे, म्हणजे तिची कपॅसिटी आहे. नाहीतर आम्ही महाराष्ट्रभर फिरताना बघतो आहे की बायको सरपंच असते, पण फक्त नावापुरतीच बायको सरपंच असते आणि कारभार घरातलंच कोणतरी व्यक्ती बघत असते. तसं न करता पूर्णपणे महिलांना स्वातंत्र्य इथं दिलं जातं आहे. पूर्ण महिलांची बॉडीज इथं होती. 2012 ते 2017 या कालावधीमध्ये मी जिल्हा परिषदचा सदस्य होतो आणि आत्तासुद्धा बायकोला माहिती व्हावी म्हणून थोडे दिवस आपण एक त्यांच्या कामात पूर्ण सहकार्य करण्यासाठी मी उपसरपंच झालो. त्यातून उद्देश एकच आहे की गावचा विकास करणे. आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयाची कामं ह्या गावात आम्ही केलेले आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमध्ये 17,000 लोकसंख्येचं गाव असतानासुद्धा राज्यात प्रथम क्रमांक या गावचा आला. त्याचबरोबर तंटामुक्तीमध्ये पण या गावाला 10 लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला. 2006 साली निर्मल ग्राम पुरस्कार पण या गावाला मिळाला. जवळजवळ 1.25 कोटी रुपयापेक्षा जास्त आत्तापर्यंत शासनाच्या वेगवेगळ्या बक्षीस योजना आहेत किंवा स्पर्धा असतील, त्या सगळ्यातच आमच्या गावानं भाग घेऊन गावाचा पूर्णपणे कायापालट करण्यासाठी गावकरी सगळे सहकार्य करतात. त्यामुळं एक लोकसहभागातून एक विकासाचं रोल मॉडेल भारतातलं सगळ्यात एक आदर्श व्हावं, ह्या उद्देशानं आम्ही काम करतो आहे. आता माझी पत्नी ते सरपंच महिला आरक्षण पडल्यामुळे तिला काम करण्याची संधी मिळाली आणि गावातल्या महिलांच्या विकासासाठी ती नक्कीच चांगलं काम करेल अशी मला अपेक्षा आहे. गावातच घरातलं वातावरण एकदम पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे आणि खेळीमेळीनं गावच्या विकासावर आम्ही एकत्रित बसूनच, माझा लहान भाऊ आहे अर्जुन, तो मी, आम्ही सगळेच घरातले या गावच्या विकासासाठीच काम करत असते. आणि गावच्या घरातलं वातावरण खेळीमेळीचं असलं तरच गावातलं खेळीमेळीचं वातावरण राहील. त्यामुळे घरात नक्कीच खेळीमेळीचं वातावरण राहील याची काळजी घेईन.